कारण परमेश्वर चांगला आहे. कारण परमेश्वर चांगला आहे. पहिली गोष्ट परमेश्वरच चांगला आहे. गॉड इज गुड ऑलवेज टाइम. प्रत्येक समयाला परमेश्वर चांगला आहे. दुःखाच्या वेळेस देखील परमेश्वर चांगलाच आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये आनंद जर झाला ना, आमच्या जीवनामध्ये सुख आलं, आमच्या जीवनामध्ये भरभराट आली, आमच्या जीवनामध्ये एक हर्ष आणि आनंदाचा क्षण आला तर परमेश्वर तू चांगला आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये दुःख आले, क्लेश आले, समस्या आल्या, चिंता आल्या, काळजी आले, व्याधी आली, आजार आला, विकार आला, टेन्शन आलं, ताण आला, दबाव आला, आर्थिक परिस्थिती ढासळली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झाला, अशांतता निर्माण झाली, त्यावेळेस प्रत्येक मनुष्य काय करतो की परमेश्वरा हे माझ्या जीवनामध्ये काय, याचा अर्थ परमेश्वर या समाला माझ्यासाठी चांगला नाही. ज्यावेळेस हर्ष आला, आनंद आला, चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट आली, चांगल्या प्रकारची मिळकत आली, चांगल्या प्रकारचा नफा आला, चांगल्या प्रकारची प्रॉफिट झाली, चांगल्या प्रकारचं नाव उंच गेलं, चांगल्या प्रकारचं आमच्याकडं इनकमिंग चांगल्या प्रकारे आली, मग परमेश्वर तू चांगला आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या जवळ दुःख येतं किंवा जे काही प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस आम्ही त्यावेळेस देखील म्हणायला पाहिजे की देव चांगला आहे. गॉड इज गुड ऑलवेज टाइम. प्रत्येक समयाला परमेश्वर चांगला आहे. आणि याचं सुंदर असं उदाहरण आपण दावीद राजा तर म्हणतो स्तोत्र 105 मध्ये की देव सर्वदा सनातन काळापासून पूर्वीच्या क्षणापासून आतापर्यंत सर्व वेळ सारखाच आहे. परंतु आम्ही जर पाहिलं तर योबाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस योबाची परीक्षा घेण्यात आली, योबाला त्रास, संकट, जी काही पीडा पाहण्यात आली, त्यावेळेस त्याच्या स्वतःची पत्नी त्या ठिकाणी म्हटली की हे सगळं आमच्याकडून गेलेलं आहे, जितके काही आशीर्वाद आमच्याकडे होते. आणि खरोखर त्याचा सैतान जो आहे तो रेफर देतो परमेश्वराला की खरोखर परमेश्वराने आम्हाला इतकं बहुगुणित आणि आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वराने योबाला इतकं सुरक्षित आणि आशीर्वादित ठेवलेलं आहे, आनंदी ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे परमेश्वराने योबाला पवित्र आत्म्याचं वेस्टर्न घातलेलं आहे. तो सगळ्यातल्या उत्तम त्या देशामध्ये, उस देशामध्ये सगळ्यात एक नंबरचा मनुष्य आहे. नीतिमान आहे, धार्मिक आहे, सात्विक आहे, सत्यता बाळगणारा एक नंबरचा व्यक्ती आहे. आणि मग ज्यावेळेस त्याच्यावर दुःख येतं, ज्यावेळेस आजारामध्ये त्याचं सगळं काही संपलं जातं आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो शेवटी मरणाच्या खाईमध्ये पडलेला असताना त्याची पत्नी त्याने म्हणते की देवा आता तुम्ही देवाचं नाव घेऊन सोडून द्या. आता कवर देवाचं नाव घेताय तुम्ही, आता मरून जा. परंतु तो त्या म्हणत आहे की तू धर्महीन स्त्रियेप्रमाणे किंवा अविश्वासू स्त्रियेप्रमाणे किंवा विधर्मी स्त्रीप्रमाणे किंवा ज्याला काही माहीतच नाही अशा स्त्रीप्रमाणे तू काय बोलतेस? देवापासून सुखच घ्यावं आणि दुःख घेऊ नये का? तो योग त्याच्या सुखाच्या दिवसामध्ये, आनंदाच्या दिवसामध्ये तो म्हणत होता परमेश्वर माझ्या बरोबर आहे. अशाच प्रकारे ज्यावेळेस दुःख आले, मरणाच्या यातनापर्यंत आल्या, त्यावेळेस देखील तो म्हणत आहे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. जगाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उद्धारक ज्यावेळेस जगामध्ये आला, परमेश्वर त्याच्या बरोबर होता. तो जसा वाढला परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जसे चिन्ह चमत्कार झाला परमेश्वर त्याच्या बरोबर होता. ज्यावेळेस त्याला थुकण्यात आले, ज्यावेळेस त्याला नावं ठेवण्यात आली, त्याची निंदा करण्यात आली, त्याला दोष करण्यात आला, त्याला चपडाका मारण्यात आला, जे काही करण्यात आलं परमेश्वर त्याच्या बरोबर होता. ज्यावेळेस दुःख सहन करण्यात आलं परमेश्वर त्याच्या बरोबर होता. ज्यावेळेस तो गेतसेमनी बागेमध्ये गेला परमेश्वर त्याच्या बरोबर होता. ज्या प्रत्येक समयाला खिळे ठोकताना त्याच्याबरोबर होता, डोक्यावर काट्याचं मुकुट घालताना त्याच्याबरोबर होता, कुशीमध्ये भाला भोसकताना त्याच्याबरोबर होता आणि कपडे ठेवता बरोबर त्याच्याबरोबर होता, तुरुंगात शेवटापर्यंत परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आणि म्हणून तो दावीद राजा असतो तो 105 मध्ये लिहितो की परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. दुःखामध्ये तो आम्हाला सोडून जात नाही, संकटामध्ये तो आम्हाला सोडून जात नाही, क्लेशामध्ये तो आम्हाला सोडून जात नाही. जसं आमच्या आनंदामध्ये, सुखामध्ये, आमच्या आशीर्वादामध्ये तो आमच्याबरोबर असतो. त्याची सत्यता ती पिढ्यानपिढ्यापासून तो आमच्याबरोबरच आहे. उलट असं आहे की आम्ही त्याच्यापासून लांब जात आहोत. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपण आणखीन आम्ही एक रेफरन्स पाहणार आहोत जुन्या करारामधला, आणि पुन्हा एक वार मग आम्ही शेवटी प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे वळणार आहोत. जे काही रेफरन्स आपले बाकी होते, दुसरं राज्य अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 3. हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो. हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर, तुझ्या पुढं, तुझ्या
समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे हे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच करीत आलेलो आहे याचे स्मरण कर अशी मी तुला विनंती करतो असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. पाहूया प्रिय देवाचं वचन. आम्ही दुसरं राजे ज्याचा 20वा अध्याय आणि पहिल्या काही 2 गोष्टी मी वचन या ठिकाणी वाचू इच्छितो. म्हणजे निश्चितार्थाने तुम्हाला तिसरा वचन जे आपण अध्ययनासाठी, मननासाठी, चिंतनसाठी, आत्मिक उन्नतीसाठी जे काही घेतलेलं आहे रेफर, त्याच्या अगोदर मी पहिलं आणि दुसरं वचन तुम्हाला वाचू इच्छितो. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. साधारणतः 5 प्रकारचे पॉइंट त्या एका 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये दिलेले आहेत आणि सर्व पॉइंट तुम्हाला आणि मला सत्याकडे घेऊन जात आहेत. आणि म्हणून प्रिय आम्हाला या ठिकाणी सत्याचं अधिक समजावं म्हणून आम्ही या वचनाकडे, तो सदाजीवी देव आहे, हिजकियाला जो संदेष्ट आहे त्या संदेष्टाला परमेश्वराने सांगितलं की जा हिजकिया राजाकडे आणि त्या हिजकिया राजाला सांग की आता तू मरणार आहेस, आता तू काही जिवंत राहणार नाहीस. तुझं जे काही आवरायचं आहे, तुला काय राजगादी पाठ जाय, काय कुणाला पोराला एखाद्या राजकुमाराला कुणा तुला तुझ्या गादीवर बसवायचंय, काय तुझ्या जमीन जुमला काय कुणा तुझ्या पोराच्या नावावर करून द्यायचं आहे, काय 7/12चा काय उतारा द्यायचा असेल, काय जमिनी, घरचे प्लॉट, गाड्या, बंगले, घोडे, गाढव, उंट, काय काय असतील तुझ्याकडे, जेवढे आम्ही जमवतो ना सगळं भंगार या जगामध्ये, हे सगळं असेल ना. आता तू एक काम कर, पुढे चालून तुझ्या पोरांच्या भांडणं व्हावं नाही, तुझ्याकडे काही प्रॉब्लेम यावं नाही म्हणून तू आता जिवंतपणे त्यांच्या नावावर करून टाक, जे काही असेल ते आवरावरी करून टाक, कारण आता तू 100% मरणार हे परमेश्वराने मला सांगितलेलं आहे. आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी आता हे हिजकिया राजा मी तुला सांगायला आलेलो आहे, आता तुझं आवरावरी करायला सांगितलेलं आहे. आणि मग जसं की तो म्हणत आहे तितक्याच वेळेस तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. ज्यावेळेस त्याला समजलं की आता तू मरणार आहे, त्याने पहिल्या प्रथम एक गोष्ट केली, पहिली प्रार्थना चालू केली. आजही अनेक वेळेस आम्हाला जेव्हा संकटाची, धोक्याची, एक दुःखाची, एक कुठल्या प्रकारच्या त्रासाची ज्यावेळेस आमच्याकडे एखादी गोष्ट ऐकायला मिळते कानावर, आपण लागलीच लगेच देवाचा आवाज करतो, देवाला गौरव देतो, देवाचा सन्मान करतो, देवाची आठवण करतो, देवाच्या नावाला महिमा गौरव करतो, देवाच्या नावाने लगेच प्रार्थना विनंती सुरुवात करतो. कुणाचा गळा धरू, कोणत्या नातेवाईकाला फोन करू, कुणाला काय करू. पण तू या ठिकाणी तू हिजकियाला जेव्हा समजलं ना आता तू मरणार आहेस, लागले ताबडतोब त्याने भिंतीकडे तोंड फिरवलं आणि लगेच प्रार्थना चालू केली. आज आमच्याकडे असा प्रॉब्लेम आला तर पहिला आम्ही पैशावाल्याला फोन करतो, पहिला आम्ही आमचा नातेवाईकातला जो सगळ्यात मोठा हुशार असेल ना त्याला फोन करतो, सगळ्या मित्र मंडळी सगळ्या लोकांना जमा करतो आणि प्रत्येकाकडून त्या गोष्टीविषयी आम्हाला काही समाधान मिळेल का, त्या गोष्टीतून सुटण्यासाठी ते काही आम्हाला मदत करतील का, या गोष्टीचा आम्ही विचार करतो. परंतु ह्यावेळेस आम्ही हे विचारतो की ज्या परमेश्वराने आम्हाला जिवंत ठेवलंय, ज्या परमेश्वराने आतापर्यंत आम्हाला चालवलंय, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जगातली अशी कोणतीच ताकद नाही, असा कुठलाच पैसा नाही, असा कुठलाच नातेवाईक नाही, असा कुठलाच मनुष्य नाही की तो माझी मदत करू शकतो. कारण या ठिकाणी डायरेक्टली त्याला सांगितलंय, मरणाचं खबर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मरणावर विजय मिळवणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मरणाच्या, अधोलोकाच्या आणि सगळ्याच्या चाव्या त्याच्या जवळ आहेत, जीवन आणि मरण त्याच्या हातामध्ये आहे.
प्रत्येक गोष्टी बदलणारा तो परमेश्वर आहे हे हिजकिया राजाला समजलं. कारण हिजकिया राजाला त्या ठिकाणी आलेल्या संदेशाने सांगितलं का मला परमेश्वरापासून आलेला निरोप आहे की तू आता आवरावरी करून घे, आता तुझ्या सगळ्या गोष्टी तू बाजूला टाक, कारण आता तू मरणार आहेस. आणि मग हिजकिया राजाला 100% समजलं की या परमेश्वराने जर ही ऑर्डर काढलेली आहे, परमेश्वराने जर साईन केलेली आहे, परमेश्वराने जर माझं डेथ सर्टिफिकेटवर टायमिंग फिक्स केलेला आहे, तर याला कुणीही बदलू शकत नाही. पण तो दयाळू परमेश्वर, तो कृपाळू परमेश्वर, तो दयेचा सागर परमेश्वर, तो पापांची क्षमा करणारा परमेश्वर, त्याच्याकडे आलेला एकाही रिकामी हाताने पाठवणारा परमेश्वर निश्चितार्थाने माझी प्रार्थना ऐकल आणि माझ्याविषयी काढलेलं फरमान कदाचित त्याच्या मनामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो रद्द देखील करू शकतो, बदलू देखील शकतो, तो लांबणीवर टाकू शकतो. हा विश्वास हिजकिया राजाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग त्याला मेसेज आलेला असताना, संदेश त्याने सांगितलेला असताना देखील त्याने पहिलं काम केलं की त्याने भिंतीकडे तोंड केलं. आणि भिंतीकडे तोंड केल्याचा त्या ठिकाणी तो पुढे 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत, हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे. आज आमचा विषय आहे सत्य, सात्विक, खरं. मग हा प्रार्थना करताना स्टार्टिंग त्या ठिकाणी करतो, हे परमेश्वरा तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, महिमा देतो, सन्मान देतो, आदर करतो, तुझा गौरव करतो, सगळ्या प्रकारचे आम्ही तुझे उपकार मानतो, तुम्हाला आतापर्यंत थांबवलंस. आणि मी तुझा आणखीन गौरव करतो की तो जो निरोप हिजकिया राजा म्हणत आहे की जो निरोप तू तुझा सेवक, तुझा संदेष्टा यशायाच्या मार्फत मला दिलेला आहे, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. पण तू हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलोय. मी तुझ्या समोर कसं वागलोय तुला ठाऊक आहे, कारण परमेश्वराचे नेत्र अखंड भूतलावर आहेत आणि बरं आणि वाईट आणि चांगलं आणि जे काही आहे त्याच्याकडे नजर लावणारी आहे. परमेश्वराच्या लेकराकडे तो पापी असो, धार्मिक असो, नीतिमान असो, अविश्वासू असो, कशाही प्रकारचा असो, प्रत्येकाला परमेश्वर निहाळीत असतो, प्रत्येकाला परमेश्वर पारखत असतो, परमेश्वर प्रत्येकाला तपासत असतो. आणि अशाच प्रकारे हिजकिया राजाला समजलं होतं की परमेश्वर प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण करतो, परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा झाडा घेतो, परमेश्वर प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनाशी कशा घडलेल्या आहेत, परमेश्वरच्या विरोधात किती आहेत, जगाच्या विरोधात किती आहेत, जगातल्या अधिकाराच्या विरोधात किती आहेत, पवित्र आत्म्याच्या विरोधात किती आहेत, सत्यतेच्या विरोधात किती आहेत, देवाच्या वचनाबाबत किती विरोधात आहेत, आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये परमेश्वर पारखत असतो. आणि मग हा हिजकिया राजा त्या ठिकाणी म्हणतोय, हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे. सत्यतेने हिजकिया राजा डेअरिंग करतोय. हिजकिया राजाला मरणाचा त्या ठिकाणी निरोप येतोय. हिजकिया राजा कधी मारणार याची काही गॅरंटी नाही. त्या ठिकाणी म्हणतो आवरी करून घे. 2 दिवसात मारणार आहे का 3 दिवसात मारणार आहे का एकाच घंट्यात मारणार आहे सांगितलं नाही. फक्त म्हटलं की आता तू खास मारणार आहे, आता तुझं तू आवरून घे. कदाचित त्याला आवरण्यापुरता परमेश्वराने त्याला काही टायमिंग दिलेला असेल. आम्ही पाहतो की दुसऱ्या ते 3 आम्ही पुढे जर पाहिलं तर 3 दिवसाच्या टायमिंगचा तो आसपासचा एरिया आहे. पण आम्हाला या ठिकाणी आपला विषय आहे सत्यतेचा. तर हा हिजकिया राजा त्या ठिकाणी काय म्हणत आहे, हे परमेश्वरा तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकतेने वागलो आहे. आज आम्हाला प्रश्न आहे, आमच्यावर तर काय मृत्यू आला नाही, आम्हाला तर काय परमेश्वरने फरमान पाठवलं नाही की आज तुमचं आवरावून घ्या. परंतु एक निश्चित मात्र आहे, काळाच्या युगाच्या शेवटीला तुम्ही आणि मी आहोत. आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल माहिती नाही. आणि हा निरोप आम्हाला परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून यशाया ग्रंथ, यशायाचा जो संदेश आहे, यशाया जो भविष्यवक्ता आहे, जो 2 राजा आणि 20 मध्ये हिजकिया राजाला जसा मरणाचा निरोप देतोय ना, तसाच आज आम्हाला या वचनाच्या माध्यमातून आज लाईव्ह मध्ये परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, परमेश्वर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आज तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण जगाला हा निरोप, तुमच्या जगातलं प्रस्थान आवरून घ्या. त्याची वेळ समीप झालेली आहे, त्याचा वेळ जवळ आलेला आहे. आणि आता निश्चित अर्थाने या ठिकाणी 2 गोष्टी होणार आहे. न्याय होणार आहे. तो लोकांना परमेश्वराचा पुत्र जे त्याचे आवडते लोक आहेत, जे त्याच्या बजेट मधले आहेत, त्याच्या डिक्शनरी मधले आहेत, त्याच्या जीवनी पुस्तकामधले आहेत, जे नीतिमान आहेत, जे सात्विक आहेत, ते धन्य आहेत, जे सत्य आहेत, जे सगळ्या प्रकारच्या देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहे, अशांना सर्व ते देवदूताला आज्ञा करील आणि पृथ्वीच्या 4ही बाजूने ते सगळे जमा करतील.
तो क्लेशाचा महाभयंकर वेळ आलेला आहे आणि या महाभयंकर वेळामधून या जगातल्या मृत्यूपासून वाचण्यासाठी आणि या जगातल्या सर्व गोंधळापासून वाचण्यासाठी या जगाला होणारी जी पलटी आहे त्यापासून वाचण्यासाठी परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांना उचलणार आहे. आणि या वचनाच्या माध्यमातून आज जर तो यशाया संदेष्टा जर त्या हिजकिया राजाला म्हणत आहे की तुझं आवरून घे, परमेश्वरापासून निरोप आलेला आहे. आम्हाला देखील परमेश्वरापासून निरोप आलेला आहे की आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश बनून येणार आहे. तो मेघरवरून येणार आहे आणि त्या रॅप्चर मध्ये जर आम्ही थांबलो तर 100% आम्हाला जीवदान मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण जोपर्यंत तो येत नाही, आज आम्ही मरत आहोत. आज आम्ही सध्याचं जीवन मरणाचं चाललेलं आहे. जरी आम्ही शरीराने जिवंत असलो पण तो आत्मिकरित्या आज आमच्यातले कित्येक भाऊ आणि कित्येक बहिणी आणि आई आणि वडील आणि याजक देखील मृत झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. देहाचा फक्त असून डामडोल काही फायदा नाही. सगळ्या प्रकारचा जमीन जुमला गाड्या बंगले जेवढे काही प्लॉटिंग असेल त्याचाही काही उपयोग नाही. या हिजकिया राजाकडे भरपूर होतं, म्हणलं आता आवरून घे, आता मोहपाश आवरून घ्या. आता त्या हिजकिया सांगितलं की तुझी जी राजगादी आहे, जे काही तू हुकमत करतोस, जो काही राजा आहे, तुझ्या अंडर खाली जे काही लोक आहेत, जे काही खेली खुशाली तुझ्याकडे आहे, जे काही पॉवर तुझ्याकडे आहे, आता हा पॉवर काढून घेण्यात येणार आहे. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगातल्या डामडौलामध्ये आज आम्ही राजे बनलेलो आहोत. अशा प्रकारचं जीवन जगत, खेली खुशालीचं जीवन जगत आहोत. आमच्या सगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग आहेत. अमुक अमुक करायचं, तमुक करायचं, फलन करायचं, बिस्तानं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. आता परमेश्वर म्हणतो आता बास झालं. हे करीत असताना तुम्ही देवाच्या राज्यापासून दूर जात आहात. हे करीत असताना तुम्ही सत्याला बाजूला टाकीत आहात. हे करीत असताना तुम्ही दुष्ट गोष्टीकडे वळत आहात. हे करीत असताना तुम्ही जीवनाच्या मार्गातून दुसरीकडे जात आहात. आणि म्हणून त्याचा निरोप आहे देवाच्या वचनाच्या माध्यमातून. या ठिकाणी तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो. आज आम्हाला परमेश्वर विचारत आहे, जसं हिजकिया राजाला विचारत आहे. हिजकिया राजा स्वतः प्रार्थना करायला सुरू केली. राजाजवळ सत्य होतं. आम्ही हिजकिया राजाची पाठीमागची जर हिस्ट्री जर पाहिली तर खरोखर आम्हाला त्यात मानून पाहिलंय सत्यतेने परमेश्वराच्या समोर तो वागलेला आहे. आणि म्हणून तो मोठ्या खुदारीने म्हणत आहे, प्रभू येशू मध्ये, परमेश्वरामध्ये स्वाभिमानाने, अभिमानाने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सॉरी, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता, असू द्या. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, महिमा सन्मान आदर गौरव देईल. या ठिकाणी मी पाहत होतो प्रिय की हिजकिया राजा मोठ्या सामर्थ्याने, मोठ्या अधिकाराने, मोठ्या विश्वासाने परमेश्वराच्या समोर परमेश्वराला मागणी करताय, प्रार्थना करताय. आणि प्रार्थनेमध्ये स्वतः म्हणत आहे की हे परमेश्वरा, तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने मी वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. आज आमच्याजवळ कुठली खात्री आहे? हिजकिया राजाजवळ सत्य होतं आणि म्हणून तो परमेश्वर बरोबर बोलत आहे. आज आमच्याकडे सत्य नाही तरी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत. परमेश्वरला हे माग, ते माग, ते माग, सगळं माग. परमेश्वर म्हणतो तुझ्याजवळ काय आहे? काय डबुल आहे तुझ्याजवळ? तुझ्या पैशाला काढी लाव, तिकडे बंगले गाड्या काय असतात, तुझी मोठी मिनिस्ट्री, काय घेणं देणं नाही. तुझ्याकडे सत्य किती? तू सत्याने किती चालला? तू सात्विक मनाने किती चालला? तू देवाला भेवून किती चालला? तू देवाच्या वचनामध्ये किती चालला? तू देवाच्या संगतीमध्ये किती चालला? हे मायने राखतंय. अनेक लोकांना असं वाटतं की आमची खूप मोठी मंडळी, खूप मोठं चर्च आहे, खूप मोठा बॅलन्स आहे, खूप मोठा पसारा आहे. त्या पसाऱ्याचं काही काम नाही. तो अख्खा पसारा हिजकिया राजाला आवरून धरायला लावला. हिजकिया राजा होता आणि त्या राजाच्या हातामध्ये भरपूर काही होतं. आज आमची छटकभर मंडळी नाही, छटकभर चर्च नाही, छटकभर लोक नाही, छटकभर दानपात्र नाही, छटकभर 2-3 गाड्या, त्याच्यात लोक लागले उडायला. या हिजकिया राजाकडं सगळं काही होतं. जे परमेश्वरचं बोलवणं येतं ना, या गाड्या घोड्या, बंगला, गाड्या जुमल्या, राजशाही पद्धत काही नाही. पण हे करीत असताना परमेश्वराने जर आम्हाला आशिषित केलेलं आहे, परमेश्वराने जर आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, परमेश्वरापासून हे धनसंपदा जर प्राप्त झालेली आहे, परमेश्वरापासून बहुमान मिळालेला आहे, परमेश्वरापासून जर सन्मान मिळालेला आहे, परमेश्वरापासून जर धन मिळालेलं आहे, तर हे धन आमच्या बरोबर असताना आम्ही सात्विकतेने वागत आहोत का? आम्ही सत्यतेने वागत आहोत का? आम्ही नीतिमत्तेने वागत आहोत का? आम्ही देवाला भिवून वागत आहोत का? ज्या लोकांना आम्ही त्याची मदत करत आहोत का? लोकांची सुशस्त्र आम्ही करत आहोत का? अन्याय आम्ही करत आहोत का? एखाद्यावर तर अन्याय होत आहे तर त्याची आम्ही बाजू घेत आहोत का? एखाद्या आमचा भाऊ, बहीण, आई, वडील ज्यांना गरज आहे ती गोष्ट आम्ही पुरवत आहोत का? आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर आम्ही गुमान ठेवित आहोत.
पण या ठिकाणी तो हिजकिया राजा म्हणत आहे, प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने जे काही सात्विक, जे काही सत्यतेने मी वागलेलो आहे, जे काही सत्व धरून वागलेलो आहे, सत्यतेने वागलेलो आहे, आणि विशेष तो म्हणतोय तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं आहे ना, तो हिजकिया राजा करायचा. आज आमच्याकडे जे प्रश्न आलेले आहेत, आमच्या जे समस्या आहेत, चिंता आहेत, काळजी आहेत, व्याधी आहे, आजार आहे, विकार आहे, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, आर्थिक परिस्थिती आमची ढासळलेली आहे, आमच्याकडे मरणासारख्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, अनेक लोक आत्महत्यासारखे प्रयत्न करतायत, अनेक लोक काय काय वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, अनेक लोकांवर हा प्रसंग आलेला आहे. आणि आज तुमच्या आणि माझ्यावर आणि संपूर्ण जगामध्ये हा प्रसंग आलेला आहे. परंतु हा प्रसंग आमच्यापासून दूर जर व्हावा असेल तर आज आम्ही या वचनाकडे लक्ष पुरवणं खूप गरजेचं आहे. संदेष्टाने, यशाया संदेष्टाने हिजकिया राजाला परमेश्वरापासून आलेला निरोप दिला, परंतु हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला देखील हा निरोप देत आहे की आता आमचं आवरून घ्या, कारण आता वेळ झालेली आहे. आमचं आवरून घ्यावंच लागेल, कारण आम्ही पापातच आमचा जन्म, पापातच वागणं, उठणं, बसणं, बोलणं जे काही आहे ते आम्ही पाप केल्याशिवाय आमच्याकडून ते घडलंच नाही. आमच्यामध्ये सत्यता कमी पडलेली आहे, आमच्यामध्ये सात्विकपणा कमी पडलेला आहे, आमच्यामध्ये नीतिमत्व कमी पडलेलं आहे, आमच्यामध्ये देवाच्या वचनाबरोबर फॉलोअप नाही. आम्ही देवाला जे आवडणाऱ्या गोष्टी करीत नाही, आम्हाला जे आवडत आहेत त्या करतो, आमच्या पाळक साहेबाला जे आवडतात त्या करतो, आमच्या मिनिस्ट्रीला जे आवडत आहेत ना तेच करतो. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. समोरच्या व्यक्तीने कितीही सत्य सांगू, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु आम्हाला जे कळालं ना त्याच्यातच आम्ही पुरे. काही काही लोक अर्ध्या हळकोंडात पिवळे झाले, नवरदेव झाले. काही लोकांनी डोक्याला बाशिंग बांधायचं ना गुडघ्याला बाशिंग बांधून मोकळे. आम्हाला सगळं काय, आम्हाला काय कुणाचं घेणं देणं नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की तो म्हणतोय की मी सत्यतेने वागलो. माझ्याजवळ कायम सत्य होतं, प्रसंग कुठलाही येऊ. एखादं सत्य बोलण्यामुळे जर 2 फटके पडत असले ना तर आमेन, पण तू खोटं बोलून ते 2 फटके तुम्ही जर टाळू शकत असाल तर त्या टायमिंगला तुम्हाला आनंद हर्ष होईल, त्या टायमाला तुम्हाला सुख वाटेल. पण तू स्वर्गाच्या राज्यामध्ये जेव्हा 2 कोटी फटके पडते ना दांडके, तेव्हा म्हणतात की जगात असताना त्या 2 चापटी 2 फटके बरे होते, कमीत कमी तिथल्या तिथं फिनिश झालं असतं. आणि ही वेळ नंतर समजती, ही वेळ आमच्यावर नंतर समजू नये. लगेच आम्ही जागच्या जागेवर शहाणं व्हावं. पुढच्या ठेस मागचा शहाणा, पुढचा चाललाय आणि दगड मध्ये रस्त्यात आलाय, तो चालता चालता वर भावल्याचा मोठ्याला भिंगाचा काचा घालून वर बघत चालला, इकडे तिकडे बघत चालला आणि त्या ठेसाळला. आणि तो जर पळला आणि त्याच्या पाठीमागून जर आलेला असला ना तो का पळला म्हणून त्यांनी लगेच शहाणं व्हावं की या कशाला तरी ठोसळलाय. अख्खं जग पैशाला ठोसळत आहे, अख्खं जग असत्याला ठोसळत आहे, अख्खं जग देवाच्या वचनाच्या विरोधात ठोसळत आहे. सगळ्या प्रकारचे कुकर्म, सगळ्या प्रकारचे पाप, सगळ्या प्रकारच्या असत्यता, सर्व प्रकारची अधार्मिकता, फाजील धार्मिकपणा याला ठोसळत आहेत नुसती आणि पडत आहेत. अनेक लोक आमच्या पुढे पडले, चांगले चांगले मोठमोठे अभिषिक्त सेवक पडले. त्या सेवकाला देखील काही समज आली नाही, त्यांच्या अगोदर पण काही पडले, आताही काही पडत येत. तर हे पडू नये, उठू नये, पडू नये, हे पडत येत उठत येत, पडत येत उठत येत. पण आता का पडले का ते आधू लोकात जाऊन पडतील, उठण्याला डोळे तिथं उघडल्या जातील. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर. तो हिजकिया राजा म्हणतो स्मरण कर. परमेश्वर दे बापू, तू आठव, परमेश्वरा मी तुझ्या पुढे कसा वागलो, तू दिलेले ऑर्डर, तू दिलेल्या आज्ञा, तू दिलेले नियम, तू केलेले सांगितलेले काम, तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या मनाविरुद्ध मनासारखे तुला आवडणारे, तुझे जे प्लॅन होते, तुझी जे बेत होती, तुझी जी इच्छा होती त्याप्रमाणे माझं जीवन वर्तन केलेलं आहे. मी चाललो आहे, वागलो आहे, उठलो आहे, बसलो आहे, सगळ्या गोष्टी मी तुला आवडणारे केलेल्या आहे, हे तुला ठाऊक आहे. याचं तू आठवण कर. तो आठवण करून देतोय. आज आम्हाला प्रार्थना विनंती पाहिजे, आज आम्हाला एखादी गोष्टीपासून आम्हाला नफा पाहिजे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आम्हाला आरोग्य पाहिजे, आम्हाला एक चांगल्या प्रकारचं आर्थिक परिस्थिती आमची चांगली बलवान पाहिजे, आम्हाला एक चांगला मोठा हुद्दा पाहिजे. अरे तुमच्याजवळ आहे काय? काय तुमच्याजवळ? कुठलीही गोष्ट काही दिल्याशिवाय मिळत नाही. देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला न्यायाधीश किंवा तारणारा किंवा उद्धारक हे मोकर पदवी नाही मिळाली. त्याला जगामध्ये यावं लागलं, मनुष्यामध्ये राहावं लागलं, पापापासून दूर व्हावं लागलं. जगातल्या सर्व क्लेश, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, नामधारी बंधू, जे काही मोठमोठे अधिकारी, डॉक्टर लोक, शास्त्री, पुरुषी, सदुकी, आणखीन कोणते कोणते होते,
भिकारी भिकारी काही काही तर भिकारी लोक येऊन दगड मारित होते. काही घेणं देणं नाही, त्याला नियमशास्त्र माहित नव्हतं, ते मारित म्हणून हे मारित होते. बऱ्याचशा गोष्टीला सामोरं झाला, सगळ्यावर विजय मिळवला आणि सत्यतेपणे सात्विकतेमध्ये परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे तो जीवन जगला आणि म्हणून तो अधिकार आहे. तर असं जीवन जगत असताना आम्हाला पाहायला मिळतं की हिजकिया राजा असताना देखील परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टीच तो करत होता, परमेश्वराला मान्य होणाऱ्याच गोष्टी करत होता, परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणेच करत होता, परमेश्वराच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ना त्याच करत होता. कदाचित थोडीशी गलत इकडे तिकडे झाली असेल, पण तो परमेश्वराकडे तो जास्तीत जास्त स्थान देत होता. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी की तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने आणि सात्विकतेने वागलो, याची तू आठवण कर. मी कुठल्याही प्रकारचा प्रसंग येऊ माझ्यावर मी असत्य कधीच बोललो नाही. कुठल्याही प्रकारचा माझ्यावर प्रसंग आला, मी त्या प्रसंगाला बघून हे केलं नाही. अनेक लोक सत्य सांगायचं ठरलं का माझे लोक काय म्हणतील, मग माझी मंडळी फुटन, मग माझ्या मंडळीतल्या लोकांना वाईट वाटन, मग माझ्या मंडळीतले लोक माझ्या चर्चला येणार नाही, मग कस काय सत्य सांगू पाळक साहेब, तुम्ही मस्त म्हणतात, मग काय असंच हिंडायचं का वाऱ्यावर वारात केसाव फुगे. तसं चालेल, एकटे फिरा, काय गरज नाही. जे देवाचे लेकर आहेत ते देवाकडे येतील. म्हणून आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान त्याचा 10वा अध्याय 27 वचनामध्ये माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि ते परक्याच्या मागे जात नाहीत, कारण मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो, ते मला ओळखतात आणि तेच माझ्या बरोबर राहतील. आणि जे असे हिंडून फिरून आलेले आहेत ना चुकारीचे, हे यांना कोंडवाड्यात जाऊ द्या, यांचं दानपत्र जाऊ द्या, दशमजू जाऊ द्या, देणगी जाऊ द्या, यांचा फुगीरपणा जाऊ द्या. कारण जर तुम्ही करीत बसला तर देवाचं काम करत नाही, सत्व धरीत नाहीत, सत्यतेने वागत नाही, याचा अर्थ तुम्ही लाभासाठी तोंडपूजापणा करताय, लाभासाठी तुम्ही देवाचं वचन इकडून तिकडे नेताय. अशा प्रकारे हिजकिया राजाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आल्या, परंतु हिजकिया राजा इकडे तिकडे गेला नाही, डावी केली नाही, उजवी केली नाही, तो सरळ सरळ चालला होता, वन वे. त्या टायमिंगला तर नव्हता का मार्ग सत्य जीवन, परंतु तो परमेश्वर अल्फा आणि ओमेगा, आधी सृष्टी करता, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी केली, तो होता, तो आहे आणि तो येणार आहे, तो देखील त्यावेळेस होता. परंतु आज आम्ही नव्या काळात पाहतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, हा हिजकिया राजाना त्याच्या पूर्वीच जुन्या करारामध्येच त्या रस्त्यावर चालत होता, म्हणजे परमेश्वराच्या मार्गावर तो चालत होता. आणि म्हणून तो खास विशेष करून त्याचा मृत्यूचा निरोप येतो की तुझा आवरावरी करून घे. लगेच तो म्हणतो, अरे आता माझ्याकडून असं काय गडबड झाली बा, कदाचित मी इतकं देवाला भिवून वागलो, मी सात्विकतेने वागलो, मी लीनतेने वागलो, मी नम्रतेने वागलो, मी कुणाचं काही केलं नाही, तरी परमेश्वर दे बाप्पा मला तो निरोप आलाय. ओके, तू जर म्हणत आहे तर काही अडचण नाही, फक्त माझी एक इच्छा आहे किंवा माझं एक म्हणणं आहे, माझी एक प्रार्थना आहे, तेवढी मी करतो. म्हणून तो म्हणत आहे की आपण वाचतो त्यामध्ये की प्रार्थना केली, तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे, याची तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तो म्हटला मी विनंती करतो, तो म्हटला नाही हे परमेश्वरा मी सगळ्या गोष्टी केल्यात आणि हे तू का दिलं माझ्या पाठीमागे, तसं नाही म्हटलं. तो म्हटला की परमेश्वरा मी अशा प्रकारे वागलो, याची तू फक्त आठवण कर, मी तुला विनंती करतो आठवण कर. तो म्हटला नाही का फैसला बदलून टाक, माझ्या फेवरनी कर, माझ्या बाजूनी होय, माझ्या स्वतःचं आयुष्य वाढव, किंवा मग मी तुझ्यासाठी एवढं चांगलं केलं मग याचा मोबदला असा देतो का. अनेक स्त्रिया तसं म्हणतात ना, इतक्या विश्वासू असतात आणि एखादं समजा एक्सपायर्ड झालेलं असलं, मरण पावलेलं असलं, तिथं बॉम्बला त्या जोरजोऱ्यात, हे देवा तू असं काय केलं रे, आणि असं नव्हतं करायला पाहिजे रे. म्हणजे तो तसं काय म्हणलाच नाही, हे प्रभो अरे मी लय नीतिमत्तेने वागलो रे, अरे मी लय सत्यतेने वागलो रे, अरे मी तू सांगितलेल्या गोष्टीच केल्यात रे, अरे तू माझे जीवन, असं काहीच म्हटलं नाही. त्याचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं आणि त्याच्या संत इतर गोष्टी ज्यावेळेस त्याच्या आत्म्यामध्ये तर प्रकट झाल्या आणि आत्म्याच्या नुसार तो मरणाची खबर आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणत आहे, प्रार्थना करत आहे आणि तो परमेश्वराला म्हणत आहे की मी तुझ्या समोर कसा आहे हे तू पाहिलेलं आहेस. आज देखील परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाहिलेलं आहे. आज आमच्या जरी मरणाचा प्रसंग नसला, पण तो व्याधीचा आहे, आजाराचा आहे, विकाराचा आहे, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, आर्थिक परिस्थिती ढासळलेली, अनेक मनोरुग्ण झालेले आहेत, आणखी काही चक्रम झालेले लोक इथं, काही पैशाच्या पायी, काही पैसे नसल्या पायी,
आणि काही थोडी येतं म्हणून अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आज सगळे लोक मरायला टेकलेले. आज देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल, आमच्या जीवनामध्ये आशीष मिळवायचे असेल, आमच्या जीवनामध्ये आरोग्य मिळवायचं असेल, आमच्या जीवनामध्ये हर्ष आणि आनंद मिळवायचा असेल, आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद जर कायमस्वरूपी जर मिळवायचा असलं तर पहिल्या प्रथम आमच्या जवळ त्या गोष्टी असणं महत्वाचं आहे. नुसता विश्वास ठेवून तुझ्या घराण्याचं तारण झाले बास, यायचं अख्ख्या घरदाराने बाप्तिस्मा घ्यायचा आणि बास सगळं विषय संपला, एवढ्याने भागत नाही दादा हो. तर ते जीवनामध्ये कार्यरत करावं लागतं. जर मार्ग सत्य आणि जीवन जर तो आहे तर आम्ही त्याच्या मार्गात चाललो पाहिजे, आम्ही त्याचं सत्य स्वीकारलं पाहिजे, त्याचं सार्वकालिक जीवनाचे वाटेकडे झालं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही फक्त म्हणतो मार्ग सत्य जीवन बस, संडे टू संडे चर्चला जायचं, प्रभोजनाच्या दिवशी प्रभोजन घ्यायचं, दान अर्पण करायचं, दशमांश द्यायचं, बाकी 8 दिवस आपल्या कामाला लागायचं, एखाद्या दिवशी नसलं वेळ तर तुम्ही महिनाभर चर्चला जाऊ नका. मी तर म्हणीन आता तर चर्चलाच जाऊ नका. तुम्ही घरी बसलेत ना आता 6-7 महिने, आता देवाने तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्यात. ज्यावेळेस चर्च परमेश्वर उघडील ना त्यावेळेस जा, परंतु आता जाण्याचा भेद मात्र तुमचा वेगळा असू द्या. आता सत्यामध्ये समर्पित व्हा. कारण पहिल्या प्रथम फक्त मुंडी हलवणारे लोक होते, पहिल्या प्रथम फक्त चर्चला जायचं म्हणून जाणारे लोक होते. परंतु या 7 महिन्याच्या काळामध्ये परमेश्वराने आम्हाला सत्य समजून सांगितलं की असला कुठलीच गोष्ट नाही की ती माझ्यावर चढ होईल, असलं कोणती डॉक्टरीन नाही, असलं कोणतं विज्ञान तयार झालं नाही की मी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याला अटकाव आणील. लय ट्राय केल्या, सगळ्या वर्ल्ड मधल्या सगळ्या फेमस डॉक्टरांनी ट्राय केल्या, वैज्ञानिक ट्राय केल्या, पण ती ट्राय आमच्या परमेश्वरावर कधीच चालणार नाही. ती मरणाची ट्राय. आणि या मरणावर विजय मिळवणारा तुमचा, माझा आणि जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त, आज तो त्याच्या बोश आहे, तो खरा डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहे. मग हा हिचक्या राजा या ठिकाणी म्हणत आहे की मी तुला विनंती करतो. आणि तो मनस्वी रडला, मनापासून रडला, मनापासून. काही लोक मोकार पुचके असरू, मनापासून नसतेच मोकार. आमच्या इकडे 2-3 पोरं किती निबार टोले टाका, नुसतं तोंडाने आळलं तर डोळ्यातून एक टिपका नाही येत, इतके रगील कोंडके येत ना. पण सगळे लोक गावा जमते त्या लेकराला बघायला, काय झालंय, मी काय झालंय बाबा, इतकं असतळत ना का 5-5 मिनिटं ते, कधी कधी 1-1 घंटा असतळत अश्रू. आणि म्हणून आपण एक मागच्या वेळेस मी ऐकलं, रमण रणदिवेने गीत गायलं होतं, प्रत्येक आसवांची कळते प्रभू सभाषा, म्हणूनच माझी होत नाही निराशा. या हिचकी राजाचे अश्रू गळाले आणि त्याची निराशा झाली नाही. ज्या कारणासाठी कळाले, तो म्हटला नाही की मला जीवदान दे, तो म्हटला नाही की माझं आयुष्य वाढव, तो म्हटला नाही की हे काय आहे, त्याने फक्त प्रार्थना केली. तो म्हटला माझं जीवन तुझ्या हातात आहे आणि जीवन आणि मरण तुझ्या हातात आहे. पण तू माझ्या जीवनातली एक गोष्ट तुला सांगतो, माझ्या आत्म्यातून मला एक वाटतंय की माझं जीवन कसं आहे, तू न्याहाळलेलं असेल, कदाचित याची तू आठवण कर. चांगलं असेल तर बघ काहीतरी, वाईट असलं तरी बघ, पण तो तुझ्या दृष्टिकोनातून मी चांगले केले. आज आम्हाला प्रत्येकाला प्रश्न विचारायचे, आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून काय चांगलं केले, काही चांगलं आहे का आमच्याजवळ? असेल तर निश्चित अर्थाने कुठलाही घोर प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येऊ, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर पित्याकडे विनंती कराल, माझा परमेश्वर त्याच्या आगाध भांडारातून समृद्धीमधून तुम्हाला आणि मला प्रत्येक गोष्ट दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात फायनल गोष्ट आहे तर जीवन. मग हा सार्वकालिक जीवनासाठीच खाटाटोप आहेत. आणि म्हणून आम्ही त्याला पाहतो की तो म्हणत आहे की हिचक्या मनस्वी रडला आणि त्या ठिकाणी त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. आम्ही पुढे जातो, हिचक्या राजाचा विषय पाहिलं तर त्या गोष्टी आम्हाला पाहिलेल्या आहे. तो 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणतो, मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो, मी तुला व नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन, माझ्या करता व माझा सेवक दावीद ह्याच्या करता मी या नगराचे संरक्षण करेन. 15 वर्षांनी वाढवलं. 15 वर्ष थोडी नाही झाली. परमेश्वराने काळ, वेळ, समय प्रत्येकासाठी ठेवलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान देईल, महिमा, सन्मान, आदर गौरव देईल. ह्या सर्व गोष्टी कशामुळे शक्य झाल्या? आज त्या हिचक्या राजाचं 15 वर्ष आयुष्य कशामुळे वाढलं? त्याला एकच गोष्ट की तो जीवन जगत असताना सत्यामध्ये होता, त्याच्याजवळ सत्य होतं, त्याच्याजवळ सात्विकता होती, तो सत्व धरून बसलेला होता. त्यांनी सत्व असं त्याला चिटकून बसलं होतं ना, जसं फेविकॉल का जोड कभी ना तुटी. फेविकॉल कसं एकदा बसला ना असं इतका घट्ट असतो ना, इतकं परमेश्वराचं आणि आमचं नातं, इतकं सत्याचं आणि आमचं नातं पाहिजे. आज जगामध्ये असं चाललेलं आहे की सत्य आमच्या जवळ ऐकायला सुद्धा नाव येत नाही, लेक्चर द्यायला काही अडचण नाही हो, परंतु सत्य जगायची पाळी आली ना मग कळतं पाळक साहेब काय होतंय ते. पण तू जगून पहा,
खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. जगातली थोडी ऍडजस्टमेंट होती, थोडस काय फरक नाही पडत. सत्यामुळं प्रॉब्लेम येतो, परंतु इथं येतो. परंतु ज्यावेळेस आम्हाला जी गरज पाहिजे ना, ख्रिस्त येशू त्याच्या स्वर्गीय भांडारातून ती पूर्ण करतो. मग ते आरोग्य असो, तुमच्या चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, तुम्हाला जे काय खायला प्यायला काय काय पाहिजे ना, सगळं काही पुरवायला तो समर्थ आहे. पण आमच्याजवळ सत्य पाहिजे, आमच्याजवळ सात्विकता पाहिजे, आम्ही त्याला धरून चाललो पाहिजे, आम्ही त्या वचनाचं फॉलोअप केलं पाहिजे. आणि म्हणून गेल्या सातत्याने हा 21व्या भागामध्ये आम्ही सत्य या विषयावर सत्य या विषयावर आम्ही शिकत आहोत, चिंतन मनन आणि अध्ययन करत आहोत. याच हेतू हाच की जर आमच्या जवळ बरोबर सत्य आहे तर याचा अर्थ देव आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे आणि त्याचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. नुसतं रबा रबान खबा खबान डबा डबान आबा आबा यांनी म्हणत नाही तर परमेश्वर आमच्या जवळ आहे. देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, सत्यावर चालणं, ठाम राहणं, स्थिर राहणं, कधी न डगमगतं. प्रश्न कसा येऊ, संबंध कसा येऊ, हिचक्या राजा तो मरणाचा प्रसंग ओढवला, परंतु तो म्हटला हे परमेश्वर दे बापा की मी तुझ्या पुढं कसं वागलो हे बघ. आज आम्हाला परमेश्वरच्या समोर उभा राहायचं आहे. परमेश्वरला काय सांगायचं? 5 मूर्खम 5 शहाणे आम्ही जवळजवळ 4-5 वेळेस या सत्य भागामध्ये त्यांच्याविषयी जाणून घेतले. त्या 5 शहाणे आल्या आणि ते गेल्या परमेश्वर समोर, सगळ्या गेल्या आतमध्ये मस्त पैकी. पण तू बाकीच्या 5 होत्या या मूर्ख, यांना जर विचारलं असतं ना बाबा का उशीर झाला, यांचे कारण बघा किती निघले असते. एक म्हणले असते मी साडी नीट करीत होते, एक म्हणत होती माई ओढणी मी अशी गळ्यात लटकीत होते, डॉक्टर होते चांगले मी आले तेव्हा, पण ती काही खराब दिसत होती त्याच्यामुळे मी ना लटकून इथं घेतली. एक म्हणशील मी ती काढूनच फेकून दिली, ती हवाला त्या पण तिला आळवी यायची ना वातीला, एखाद्या टायमाला वातीला बितीला लागली असते पेटली असते. मग एक म्हणली अशी तेलाची कुपी जवळ ठेवून काय भाडका करायचंय काय मला, त्याचा स्फोट झाला असता. मग अहो यांचे कारण जर आम्ही तपासले ना, आपला विषय नाही तो, परंतु इतके कारण निघले म्हणून त्या 5 मूर्खा झाल्या, म्हणून या मागच राहिल्या. यांच्या जवळ नाहीच हो, तेल का नाही आणलं तर यांनी इतके कारण सांगितले असते, विचारता सोय नाही. आजही तीच गंमत आहे. चर्चला उशीर का झाला, बस यांच्या मेकअपलाच 2-2.5 घंटे लागत हो. अहो तिथं नाही, चर्चच्या आतमध्ये येताना चप्पल स्टँडवर सोडताना जे एकदा मोबाईल मध्ये एकदम अशी हे करून बघ, सेल्फी मारून बघत येतात, मग आतमध्ये एंट्री. कधी कधी पाळक साहेब आहेत ना, लेक्चर देताना सुद्धा ह्या आतून इकडून इकडं एंट्री मारतात, अशा वाकडे तिकडे तोंड. काही तर लय महाभाग आहे असे. पाळक साहेबांना वाटतं मोबाईल मधलं वचन वाचितात काय नो, या दुसरंच वचन वाचितात. आणि याच्यामध्ये ज्यादा करून पाळकीनबाईचा समावेश ज्यादा असतो, बिलिवर्स बहिणींचा समावेश ज्यादा असतो. मला बहिणीविषयी आईविषयी काही मला जास्त काही प्रॉब्लेम नाही त्यांचा, फक्त एकच प्रॉब्लेम आहे की त्यांनी सत्यामध्ये समर्पित व्हावं. तुम्ही आयुष करा, तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही जगाच्या जे काही तुम्हाला फॅशनेबल राहायचंय ना तितकं राहा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु परमेश्वराला पटन असं, परमेश्वरच्या सत्यतेमध्ये परमेश्वराने तुम्हाला तो आशीर्वाद दिलाय. मग काय बिगर बनांगांनी चांगला नटून खटून यावर विश्वासणाऱ्या लोकांनी का असं पारखच यावं काही चर्चला? चांगलं या, नटून खटून या, पण व्यवस्थित या. चर्च मध्ये आल्यानंतर तर कमीत कमी तेवढा 1-1.5 घंटा तरी तुमच्या मोबाईलकडे लक्ष नका लागू देऊ. अनेक बहिणी आहेत, अहो मी त्या दिवशी फेसबुकला लेक्चर पाहिलं, पाळक साहेब इकडे लेक्चर देतात, वचन सांगत आहेत, आणि त्यांच्या पाळकीनबाई सिस्टर येस हालेलुया प्रेज द लॉर्ड, आणि चाललाय तिचा तडाखा. पाळकीनबाई आता काय, एखादे साधे जर असलं कोणी, आम्ही काय करतो कुठं करतो, सत्यताच राहिली नाही हो. आणि या सत्य नसल्यामुळं आज लोकांनाही तेच वाटतंय, पाळकीनबाई जर इकडे अशी करती तर मग चर्च मधले लोक कसे करीत असतील. खेदाची गोष्ट आहे. हे जीवनामध्ये आज आम्हाला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, आशीर्वादित वाटतंय, हॅपी 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 वाटतंय. गॉड इज वेल, गॉड इज गुड. परंतु आता चांगला आहे, परंतु ज्यावेळेस न्यायाधीश होईल ना त्यावेळेस गॉड इज नॉट गुड. गॉड इज ओनली जजमेंट, ओनली जज. आणि मग तो जज करताना गुड आणि वाईट आणि फूड आणि खूड सगळं तिथं नीटनेटकं होईल. तिथं कुणाचाही तोंड बघून न्याय करता येणार नाही. तो म्हणे पाळक साहेब तुम्ही जवळजवळ 21 भागामध्ये सत्याविषयी शिकवलं, छान केलं, परंतु तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला 10-15 दांडके एक्स्ट्रा पडणार इतर लोकांपेक्षा. आमीन, करावंच लागेल, कारण त्याचा न्याय समान आहे. तो म्हणणार नाही माझं सेवक आहे का सेविका आहे की पाळक आहे का पाळकीनबाई आहे का त्याची मुलगी आहे का मुलगा आहे, घेणं नाही देणं नाही. परमेश्वरापुढं आम्ही सत्यतेने परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये चालणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि मग आम्ही त्या गोष्टी
आमच्या जीवनामध्ये किती आहेत याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आम्ही पाहतो हिजकिया राजाच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होत्या आणि म्हणून खात्रीने तो परमेश्वर म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या पुढे सात्विकतेने, सत्याने आणि तुला आवडणाऱ्या गोष्टी केल्यात. आज आम्ही किती सत्याने आहोत, आम्ही किती सात्विक आहोत, आम्ही किती ठाम आहोत, आम्ही किती मंडळीला धरून आहोत, आम्ही किती आमच्या पाळक साहेबांना धरून आहोत, आम्ही त्या शिक्षणाला धरून आहोत, आम्ही पवित्र आत्म्याला धरून आहोत, आम्ही परमेश्वरला धरून आहोत, आम्ही देव परमेश्वर पित्या यहोवाला धरून आहोत, आम्ही आमच्या मंडळीला धरून आहोत, आम्ही आमच्या कुटुंबाला धरून आहोत, आमच्या सहभागितेला धरून आहोत, आम्ही सत्याला धरून आहोत. किती आहोत आज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आम्ही किती देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहे. देव जर म्हणत आहे की माझ्या बिलोस भावांनो आणि बहिणींनो, की तुमच्याकडे जो याजक आहे आणि जो वचनाची सेवा करतो तो सन्मानास दुप्पट पात्र असावा. तुम्ही किती त्यांचा आदर करता, किती सन्मान करता, किती लोकांना त्या तुम्ही त्यांना सांभाळताय. आहे काही बिलोस भाऊ बहिणी आहेत, विश्वासणारे आई वडील आहेत की ते या सत्य सेवकाचा आदर करतात. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो, ज्याच्याजवळ सत्य आहे, ज्याच्याजवळ देवाचं वचन आहे, त्याचा दुप्पट सन्मान करा आणि तो सत्यामध्ये करा. आणि तोही सेवक लय वर फुगून जाऊ नये म्हणून काही गोष्टी याच्यामधले चिंतन मनन अध्ययन करा. कारण अनेक लोक धर्मवेडे बनलेत, अनेक लोक संस्थे वेडे बनलेत, अनेक लोक मिनिस्ट्री वेडे बनलेत, अनेक लोक पालकीनबाई वेडे बनलेत, पालकीनबाई वेडे बनलेत. काय सत्य, काय असत्य, काय खोटंय, काय खरंय, ह्या गोष्टी आम्ही तपासणं खूप गरजेचं आहे. अनेक मंडळामध्ये गडबड गोंधळ चालू आहे आणि त्या दुष्टाने आमच्या मधलं सत्य काढून घेतल्यामुळं ह्या गोष्टी चालू आहेत. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. एक रेफरन्स या ठिकाणी आम्ही पाहूया. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 3 वाचूया. ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्यांचे गीत गाताना म्हणतात, याचे गीत व कोकऱ्याचं गीत गाताना म्हणतात, हे प्रभु देवा, हे प्रभु देवा, हे सर्व समर्था, हे सर्व समर्था, तुझी कृत्य थोर आहेत व आश्चर्यकारक आहेत, व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. परमेश्वराचे मार्ग सत्य आहेत. आणि म्हणून तो हिजकिया राजा म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू दिलेल्या मार्गावर मी धावत आहे. हे परमेश्वर देवा, पहा, जो तू सत्य होता, जो आहेस आणि तू राहणार आहेस, तू कधी न बदलणार आहेस, त्या सत्यामध्ये मी चाललो. हे परमेश्वरा, तू जो नीतीचा भक्त आहेस, तू नीतीचा कर्ता आहेस, तुझ्या जवळून नीती निघती, त्या नीतिमत्तेमध्ये मी चालण्याचा प्रयत्न केलो, ते सातत्याने तिथं थांबण्याचा प्रयत्न केलो. आणि म्हणून हे आम्ही पाहतो की प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे. वाचूया पुन्हा एक वार. तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. पहिल्यापासून वाचूया 15:3. ते देवाचा दास मोशे, त्याच्या अगोदरच वाचा. हे प्रभु देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्य थोर आहेत व आश्चर्यकारक आहेत. या ठिकाणी पुन्हा एक वार वाचू. त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला एका अगोदरचं वचन या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 3च्या अगोदर मी 1 आणि 2 क्रमांकाचं वचन वाचलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग अग्नी मिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या विणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे यांचे गीत व कोकऱ्यांचे गीत गाताना म्हणतात. ते लोक परमेश्वराचे, ते देवदूत, ते लोक, ते पवित्र जन, ते संत जन, जे परमेश्वरामध्ये नीतिमत्तेने जगले, नीतिमध्ये मरले, सत्यतेमध्ये मरले, सत्य गोष्ट स्वीकारण्यासाठी त्यांनी मरण सहन केलं. हे लोक परमेश्वरच्या देवदूताबरोबर त्या ठिकाणी म्हणत आहे की हे देवा, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. आज आमचे मार्ग नीतीचे आणि सत्य बनण्यासाठी आम्ही निश्चित अर्थाने प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, महिमा देईल, गौरव देईल, आदर देईल. आज आमच्या जीवनामध्ये ज्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत, मार्ग सत्य जीवन म्हटलेला जो प्रभू येशू ख्रिस्त, हा खरा वे आहे, हा मोठा हायवे आहे आणि हा डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे. जगातले रस्ते त्याच्याही पेक्षा 4 पदरी मोठाले आहेत. जसं गुजरात हायवे, बँगलोर हायवे, दिल्ली हायवे,
याच्याकडे 4-4 पदरी लोक आहेत, 4-4 गाड्या संगत जातात. इकडे स्वर्गाच्या राज्यात पाऊल वाटे, एक एक माणूस एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक जातो. इकडे इकडे दरी काटे कुसळे आहेत, डांबरी केलेली नाही प्युअर. तिकडं खडकाळ रस्ता आहे, काटे आहेत, कुसळे आहेत, डोंगर आहेत, दर्या आहेत, खडक आहेत, खुडक आहेत. पाणी येईल मधी, घाबरू नका. मोशाच्या टायमाला पाणी बाजूला झालं, तुमच्या वेळेस देखील पाणी बाजूला होईल. डोंगर येऊन द्या किती मोठे दुःखाचे, काही येऊन द्या. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की अग्नी तुला पळवणार नाही, ज्वाला तुला पळवणार नाही, जल तुला बुडवणार नाही. तू पाण्यातून जाशील त्यावेळेस देखील मी तुझ्या बरोबर राहील. पण आमच्या जीवनामध्ये सत्य पाहिजे. आमच्या जीवनात सत्याचा पत्त्या नाही. आणि मग पाणी आम्हाला बुडवणार नाही का? किती पट्टीचा पावणार असला ना काही फायदा नाही. अहो फायर ब्रिगेडवाले सुद्धा जाते, ते कोटमाडा घालून सुद्धा जळत येत. परमेश्वराची जी इच्छा पाहिजे, आम्ही सात्विकतेने सत्यतेमध्ये शिकावं. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आम्हाला थांबायचं आहे.